नमस्कार मित्रांनो, तुमचं पुनश्च स्वागत आहे आपल्या महाराष्ट्राच्या फ्युचर ऑर्बिट या युट्यूब चॅनलवर. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पार्श्वभूमी आणि आपला चॅनलचा उद्देश सांगत असताना आपण सांगितलं होतं की नेक्स्ट युट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपण युविका बद्दल डिटेल विस्तृत डिस्क्रिप्शन किंवा एक्सप्लेनेशन देणार आहोत. आजचा हा व्हिडिओ जो आहे तो जे विद्यार्थी 8वी आणि 9वी मध्ये शिकतायत, ज्या विद्यार्थ्यांचं भविष्यामध्ये इस्रो सोबत 9वी झाल्यानंतर मोफत प्रशिक्षण करण्याची इच्छा आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी, त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांसाठी आणि विज्ञानामध्ये रुची असणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी, त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयांसाठी आहे. तर परत सांगतो, 9वीचे असाल तर आवर्जून हा व्हिडिओ पहा. ही संधी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे, जे विज्ञानाचे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी आहेत. सुरुवात करूयात आपण डिटेल एक्सप्लेनेशन किंवा डिस्क्रिप्शन अबाउट युविका 2027 हे मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून. तर युविकाची बेसिक टाइमलाईन किंवा जी काही एक सुरुवात आहे त्याबद्दल आपण थोडक्यात इथं पाहणार आहोत. युविकाची सुरुवात जी झालेली आहे ती 2019 मध्ये. तत्कालीन जे काही डॉक्टर के सिवन हे इस्रोचे संचालक डायरेक्टर होते, त्यांनी या कन्सेप्टची सुरुवात केली. यांच्या म्हणण्यानुसार शालेय विद्यार्थ्यांचा इस्रोमध्ये सहभाग वाढायला हवा आणि या उद्देशासाठी 2019 मध्ये ही सर्वप्रथम प्राथमिक लेवलवर सुरुवात झाली. परंतु सर्वांना नोंद आहे 2020 मध्ये जगभरावर कोरोनाचं एक पॅन्डेमिक कोविडचं संकट ओढवलं आणि सर्व जगत जणू ठप्प होऊन गेलं. त्याच्यामुळं 19ला सुरुवात केलेली ही युविका 2020 मध्ये मात्र थांबल्या गेली. 1 वर्षासाठी त्याच्यावर स्टॉप केला गेला. 21 मध्ये परत ही कन्सेप्ट सुरू केली, परंतु त्या वर्षी ही कन्सेप्ट हायब्रिड मोडवर किंवा ऑनलाईन मोडवर झाली आणि 2022 मध्ये मात्र परत युविका फुल फ्लेज मध्ये ॲज लाईक 2021 रिस्टार्ट झाली आणि भारतभर जे काही इस्रोचे 9 सेंटर आहेत त्या 9 सेंटरवर 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 आठवड्यामध्ये जे काही इस्रोचे सायंटिस्ट आहेत या सर्वांसोबत मार्गदर्शनाची संधी उपलब्ध झाली. त्याच्यानंतर 2023 ते 25 याचं कंटिन्युअस एक्सपान्शन किंवा कन्सिस्टन्टली वर्कआउट होत आहे. 2026 मध्ये सुद्धा मागच्याच महिन्यामध्ये संपूर्ण भारतभरातून 355 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि एकूण 9 केंद्रांमध्ये यांचं सध्याच्या घडीला त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. तर आपलं डोळ्यासमोर टार्गेट आहे 2027चं. तर 2027 मध्ये आज जे विद्यार्थी 9वीला शिकतायत यांनी फॉर्म कधी भरायचा, त्यांची परीक्षा किंवा त्यांचं सिलेक्शन कसं होईल, त्यांची मेरिट लिस्ट कशी लागेल आणि त्याच्यानंतर त्यांना तिथं काय काय गोष्टींची तयारी आवश्यक आहे किंवा त्याच्यासाठी स्कोरिंगसाठी वर्षभर म्हणजे इयत्ता 8वी पासून तुम्ही काय तयारी करायला हवी, या सगळ्यांची आपण डिटेल चर्चा करणार आहोत पुढील पार्टमध्ये. तर याची अनाउन्समेंट दरवर्षी इस्रो काय करतं, फेब्रुवारीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये या युविकाची अनाउन्समेंट करायला लागतं. जसं 2021 मध्ये तुम्ही पाहाल 20 फेब्रुवारी 2026 मध्ये या वर्षीच्या युविका प्रोग्रामसाठी ऍप्लिकेशनची अनाउन्समेंट झाली होती किंवा त्यासाठीचे फॉर्म मागवले होते. हे फॉर्मची 20 तारखेला अनाउन्समेंट झाली. तसंच जसं आता सांगितलं की फेब्रुवारीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात अनाउन्समेंट होते. त्याच्यानंतर 1 आठवड्यामध्ये त्यांची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होत लागते आणि पूर्ण 1 ते 1.25 महिने हे तुम्हाला अप्लाय करण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशनसाठीचा कालावधी दिला जातो आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा मार्च शेवटपर्यंत तुम्ही या हे प्रोग्राम मध्ये अप्लिकेशन्स करू शकता किंवा यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर जसं 2026 मध्ये लास्ट डेट अप्लायची काय होती 31 मार्च. सेम सिच्युएशन नियर अबाउट 2-3 दिवसाचा चेंज करून कशी असेल 2027 ची असेल. आणि याची जी काही फर्स्ट सिलेक्शन लिस्ट असते ती जवळपास 13 दिवसानंतर किंवा 15 दिवसाच्या गॅप नंतर रजिस्ट्रेशन लास्ट झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर त्यांचे काही जर कोणाचे ऑब्जेक्शन्स असतील तर त्यांना कन्सिडर करून फायनल कन्सिडरेशन राहतं आणि त्याच्यानंतर मात्र एक प्रोग्रामला 3 आठवड्याचं कन्सिडरेशन किंवा 3 आठवड्याचा डायरेक्टली तुम्हाला 15 दिवस ते 3 आठवड्याचं प्रशिक्षण दिलं जातं. ओके, तर आता यांचं मेरिट सिलेक्ट कसं होतं किंवा यांचं ही काय होतं याबद्दल आपण पाहूयात. हे बघा, तुम्ही आता 2026 मध्ये अप्लाय केलं असेल तर तुम्ही 1 जानेवारी 2026 साठी 9वीचे विद्यार्थी असायला हवेत. मग तुम्ही स्टेट बोर्डचे असोत, सीबीएसईचे असोत किंवा आयसीएसई बोर्डचे असोत किंवा इंटरनॅशनल बोर्डचे असोत, तुम्ही कुठल्याही मराठी मीडियम असो किंवा इतर राज्यामध्ये ज्या भाषिक राज्यांचं स्वतंत्र बोर्ड आहेत त्या कुठल्याही बोर्डचे विद्यार्थी असू द्या,
सीबीएसईचे, आयसीएससीचे किंवा आयबीचे असू द्या, फक्त 1 जानेवारी 2027 जो तुम्हाला म्हणजे 27च्या प्रोग्राममध्ये अप्लाय करायचे युविका 2027 साठी, तर तुम्ही 1 जानेवारी 2027 मध्ये 9वीचे विद्यार्थी असायला हवे. ओके, ही त्याची फर्स्ट इलिजिबिलिटीची कंडिशन आहे किंवा कन्सेप्ट आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही भारताचे नागरिकच हवेत. या प्रोग्रामसाठी फक्त आणि फक्त भारतीय शाळेतील भारतीय नागरिकच अप्लाय करू शकतो. परदेशी विद्यार्थ्यांसाठी ही संधी नाहीये. ही तुमची बेसिक ही. दुसरी गोष्ट, सिलेक्शन क्रायटेरियामध्ये सगळ्यात महत्वाचा टप्पा काय आहे, तर मग जसं म्हटलं की 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे फायद्याचं का आहे, तर 8वीचं पर्सेंटेज हे तुमचं तिकडं 50% वेटेज ठेवत आहे. म्हणजे जे काही 100%चं सिलेक्शन क्रायटेरिया आहे त्यातला 50% क्रायटेरिया कशावर आहे, तर तुमच्या 8वीच्या स्कोअरवर. सो तुम्ही 8वीला असाल तर आतापासून ते डोक्यात टार्गेट ठेवा. तुमचं जर समजा 80% असतील तर आउट ऑफ तिकडे 50% मध्ये 40 कन्सिडर होतील. तुम्हाला जर 8वीमध्ये 90% असतील तर तिकडे तुमचे 45% कन्सिडर होतील. त्याच्यामुळे तुम्ही आउट ऑफ 100 8th स्टँडर्ड मध्ये मॅक्झिमम स्कोअर करणं आवश्यक आहे. तुमचा जो काही 8वीचा क्रायटेरिया आहे किंवा 8वीचा जो काही स्कोअर आहे तो 50% स्कोअर आहे तुमच्या सिलेक्शन मेरिटमध्ये. मग राहिलेल्या 50% मध्ये काय आहे, तर त्याचं जी काही डिस्क्रिप्शन्स आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन क्विज, म्हणजे इस्रो एक ऑनलाईन तुमचं टेस्ट घेतं फॉर्म भरत असताना, आणि त्याच्यासाठी तुम्हाला किती टक्के आहेत, 10% आहेत. मग त्या टेस्टसाठीचा सिलेबस जो काय आहे तो आपण पुढे एक्सप्लेन करणारच आहोत. पण त्याच्यासोबत तुम्ही जी काही सायन्स ऍक्टिव्हिटीज ऑलिम्पियाड जे होत आहे त्याला 25% आहे. म्हणजे तुम्ही 5वी पासून 8वी 9वी पर्यंत सायन्स एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट केलंय का, तुम्ही सायन्स एक्झिबिशन मध्ये स्टेट लेवलचे किंवा डिस्ट्रिक्ट लेवलचे विनर आहात का, स्कूलमध्ये तुम्ही विनर आहात का, किंवा तुम्ही कुठल्या कुठल्या कॉम्पिटिशन्स मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे त्याच्याजवळ तुमचे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आणि तो स्कोअर तुमच्यासाठी खूप फायद्याचा किंवा मॅटर करायला लागतो. सो तुमच्या जसं 8वीचं पर्सेंटेज 10th, त्याच्यानंतर ऑनलाईन क्विज मध्ये 10%, ऑलिम्पियाड म्हणजे सायन्स एक्झिबिशन रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटी स्कूलवर ऑर्गनाईज होत आहेत आणि तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेट करणं मस्ट आहे. फक्त अभ्यासात हुशार असून भागत नाही, तुमचं सर्वांगीण व्यक्तिमत्व घडलेलं असायला हवं. तुम्ही सगळीकडे पार्टिसिपेट केलेलं असायला हवं. स्पेसिफिकली सायन्स एक्झिबिशन्स मध्ये जर तुम्ही स्टेट लेवलचे विनर असाल तर तुमच्यासाठी 25%चा स्कोअर आहे. जर तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवलचे विनर असाल तर मग 20%चा स्कोअर आहे. आणि जर तुम्ही स्कूल लेवलचे विनर असाल तर तुमच्यासाठी 10%चा किंवा 15%चा विनर आहे. हे झाले 50 प्लस 10 60, 60 प्लस 25 85%, अँड ऍट द लास्ट रिमेनिंग जे 50% स्कोर आहे हा फक्त तुमचा स्कूलचा रिजन, स्कूल तुमची एखाद्या पंचायत समिती एरियात आहे का, ग्रामपंचायत भागात आहे का. कारण मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी आणि एज्युकेशनल सिस्टीम तेवढी कम्पॅरेटिव्हली ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त परिणामकारक किंवा यशस्वीरित्या त्यांना संधी मिळायला लागतात. त्याच्यामुळे खास इस्रोनं जे काही सर्वसामान्य दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांचं टॅलेंट आहे, सायन्स मधली रुची आहे, त्याला एक जोपासना व्हावी, त्याला एक प्रोत्साहन मिळावं म्हणून एक्स्ट्रा वेटेज दिलेला आहे रूरल स्टुडंटसाठी. याच्यासाठी शाळेचा ऍड्रेस हा कुठल्या तरी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असेल तर तुम्हाला 15%चा बेनिफिट आहे. असं 50 प्लस 10 60 प्लस 25 85 अँड प्लस 15 100% वर तुमचं मेरिटचा क्रायटेरिया सिलेक्ट व्हायला लागतो. आता आपण परत याचं डिस्क्रिप्शन डिटेल कसं आहे ते एक्सप्लेन करायला लागू. ए पहा, फर्स्ट कन्सेप्ट 50% ची क्लिअर आहे तुमची, किंवा 8वीचा टक्केवारी जी काय असेल त्याच्या अर्धी म्हणजे 50% तुमचा तो स्कोर आहे. दुसरं आपण जे पाहिलं होतं की पार्टिसिपेशन इन सायन्स फेअर, को करिक्युलर ऍक्टिव्हिटी जे काही आहेत या सगळ्यामध्ये शेवटच्या 3 वर्षामध्ये जे काही तुम्ही पार्टिसिपेशन केलेलं आहे, इथं पहा स्कूल लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल किंवा अबोव दॅट स्टेट लेवल, हे 3 पॅरामीटर्स आहेत. आणि त्याच्यानुसार 2%, 5% आणि 10% असं त्याचा स्कोरिंग आहे. म्हणजे जर तुम्ही स्कूल लेवल पार्टिसिपेंट असाल तर 2%, जर तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवलचे पार्टिसिपेंट असाल तर 5%, अँड स्टेट लेवल आणि अबोव लेवलचे अबोव स्टेट लेवलचे असाल तर 10% हा तुमचा स्कोरिंग क्रायटेरिया असेल रिलेटेड विथ पार्टिसिपेशन इन सायन्स फेअर अँड को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मीन्स. सेकंड, प्राइज इन ऑलिम्पियाड अँड इक्वॅलंट स्कूल, अँड इन दॅट 1 to 3rd रँकिंग इन स्कूल, डिस्ट्रिक्ट, स्टेट अँड अबोव स्टेट लेवल इन लास्ट 5 years. त्याचं पण डिव्हायडेशन 2, 4 आणि 5% हे प्रत्येकासाठी कॉमन आहे. जसं इथं ब्रॅकेटमध्ये जे काही मार्किंग दिलेली आहे.
ओके, तुम्ही ही चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ सेव्ह ठेवा. जेव्हा नीड पडेल तेव्हा ही रँकिंगची पीपीटी तुम्ही ओपन करून पाहू शकता. याच्यात तुम्हाला डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन ही केलेलं आहे. सुरुवातीला ती कन्सेप्ट फक्त समजून घ्या. जेव्हा जेव्हा नीड असेल तेव्हा तुम्ही ही पीपीटी परत पाहू शकता. त्याच्यानंतर जर तुम्ही स्पोर्ट कोटामध्ये किंवा स्पोर्ट कॉम्पिटिशन्स मध्ये स्कूल लेवलचे, डिस्ट्रिक्ट लेवलचे किंवा स्टेट लेवलचे विनर असाल तर तुमच्यासाठी सेम 2% स्कूल लेवल, 4% डिस्ट्रिक्ट स्कूल लेवल अँड 5% फॉर स्टेट लेवल हे स्कोर असेल. जर तुम्ही स्कूलमध्ये एनसीसी, NSS, स्काउट अँड गाईड या एनी अदर ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेंट असाल तर त्याचा एक्स्ट्रा बेनिफिट तुम्हाला 5% आहे. मीन्स इस्रो बेसिकली अभ्यासावरच नाही तर अभ्यासाशिवाय तो विद्यार्थी खेळामध्ये आहे का, सामाजिक उपक्रमामध्ये आहे का आणि सायन्स एक्झिबिशन सारख्या ऍक्टिव्हिटीमध्ये, ऑलिम्पियाड सारख्या ऍक्टिव्हिटीमध्ये आहे का, या सगळ्यांचा सर्वंकष विचार करून तोही करायला लागतो. आणि प्रिव्हियस एक्सप्लेन केल्यासारखं विलेज रूरल एरियासाठी 15%चा स्कोर टार्गेट एरिया आहे. देन सिलेक्ट जे कॅन्डिडेट होतील आउट ऑफ ऑल ओव्हर द इंडिया काही 1000 मध्ये ऍप्लिकेशन यायला लागतात आणि त्याच्यापेक्षा 350 त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना सिलेक्शन केलं जातं. सिलेक्ट केलेले विद्यार्थी जे काही इस्रोचे नंबर ऑफ सेंटर्स आहेत, आपल्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण इस्रोचे नंबर ऑफ सेंटर्स इंडियामध्ये याबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे, तुम्ही तो पण व्हिडिओ पाहू शकता. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग डेहराडून किंवा तिरुवनंतपुरमचं जे काही विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये VSSC म्हटलं जातं, किंवा SDSC श्रीहरिकोटाला जे काही आपण लॉन्चिंग व्हेकल आपण तिथून होतं ज्याला आपण सतीश धवन स्पेस सेंटर म्हणतोय, जे एक वर्ल्ड फेमस लॉन्चिंग सेंटर आहे, किंवा US रावचं सॅटेलाइट सेंटर बेंगलुरूचं जे काय आहे URSC सेंटर, या फिर सॅक स्पेस ऍप्लिकेशन सेंटर अहमदाबाद, स्पेसिफिकली जिथं कम्प्युटरचे कोडिंग किंवा कम्प्युटर ओरिएंटेड सॉफ्टवेअर जे काही डेव्हलप केले जातात इस्रोसाठीचे, याच्यासाठीचं एक सेंटर हब आहे ज्याला आपण स्पेस ऍप्लिकेशन सेंटर सॅक म्हणतोय अहमदाबादचं, किंवा NRSC हैदराबादचं असेल नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर, किंवा NESAC शिलाँग, महेंद्रगिरीचं आणि जोधपूरचे. यापैकी कुठल्या तरी एका सेंटरवर तुम्हाला सिलेक्शन करून ट्रेनिंगसाठी तिथं पाठवलं जातं, जिथं संपूर्ण तुमची सुविधा केली जाते किंवा तुमच्या सगळ्या फॅसिलिटी तिथं प्रोव्हाइड केल्या जातात. याच्यानंतर तुम्हाला जो काही आपण सुरुवातीला पाहिलं होतं की 10 मार्क्सची एक ऑनलाईन क्विज असेल आणि ऑनलाईन एक्झाम तुमची कंडक्ट केल्या जाते. त्या 10 मार्क्सच्या क्विजसाठी हे 4 सब्जेक्टचे पॅरामीटर्स आहेत: फिजिक्स, केमिस्ट्री, अर्थ अँड स्पेस सायन्स अँड मॅथमॅटिक्स. इथं एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की हा जो काही सिलेबस आहे हा तुमच्या मेमरी ओरिएंटेड नाहीये. तुमच्या कन्सेप्ट किती क्लिअर आहेत आणि तुम्ही लॉजिकली त्याचं ऍप्लिकेशन किती करू शकता या कन्सेप्टवर हे आहे. 8वी आणि 9वी मध्ये जे काही तुमच्या सायन्समध्ये त्यातल्या त्यात स्पेसिफिकली फिजिक्स ओरिएंटेड मोशन अँड फोर्सचा चॅप्टर आहे, तो तुम्ही डीपली अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण आपल्या नेक्स्ट युट्यूबमध्ये या प्रत्येक आर्टिकलचा सिलेबस कसा प्रिपेअर करायचा, त्याचे क्वेश्चन्स कसे असतील याची तयारी करून घेण्यासाठीचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत. आता फक्त मी आर्टिकलचे नावं सांगतोय, नंतर आपण हा अभ्यास कसा आहे, त्याच्या कन्सेप्ट काय काय आहेत आणि त्याच्यावर क्वेश्चन कसे असतील हे सविस्तर पाहणार आहोत. तर मोशन अँड फोर्स, न्यूटन्स लॉ, न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ अँड थर्ड लॉ, वर्क, एनर्जी अँड पॉवर, मग त्यांची डेफिनेशन्स, युनिट अँड फॉर्म्युला, सायमल्टेनियसली लाईट, व्हॉट इज द लाईट, दॅट इज द electromagnetic wave having velocity 3 into 10 to the power 8 meter per second, either wavelength having in between 3600 Armstrong unit to 7200 Armstrong unit. ही जी काही लाईटची कन्सेप्ट आहे त्याची जी काही नंबर ऑफ फेनॉमेनॉन्स आहेत, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, स्कॅटरिंग, इच अँड एव्हरीथिंग चे याच्यात इन्क्लूड केलेलं आहे. अँड ॲट द बेसिक कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी, मग डेफिनेशन ऑफ करंट, युनिट ऑफ करंट, ओहम्स लॉ, ह्या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन केलेल्या आहेत. केमिस्ट्रीच्या पार्टमध्ये मॅटर अँड इट्स प्रॉपर्टी, मग मॅटर मध्ये एव्हरीथिंग विच इज इन्क्लूड इन द युनिवर्स दॅट इज नोन ॲज मॅटर, त्याच्या जे काही प्रॉपर्टीज असतील बेसिक, मग सॉलिड, लिक्विड, गॅसियस स्टेट और आयदर प्लाझ्मा स्टेट और बोस-आयन्स्टाईन स्टेट अँड एव्हरीथिंग दॅट मॅटर अँड इट्स प्रॉपर्टीज, ॲटॉमिक स्ट्रक्चर, मग रुदरफोर्ड पासून सगळे काही ॲटॉमिक स्ट्रक्चर्स, पिरियडिक टेबल, त्याच्यानंतर सिंपल सिंपल केमिकल रिॲक्शन्स हे केमिस्ट्रीच्या अंतर्भूत असेल. अर्थ आणि स्पेस सायन्स मध्ये सोलार सिस्टीम, प्लॅनेट्स अँड सॅटेलाइट्स, इस्रो मिशन्स ज्याच्यामध्ये काही बेसिक इम्पॉर्टंट आपल्या मिशन्स त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. अर्थ रोटेशन्स अँड रिव्होल्युशन, मून फेजेस
ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ अँड स्पेस रिलेटेड असेल. या प्रत्येकावर 3 क्वेश्चन्स असायला लागतात. कधी कधी 2 आणि 3 असंही त्याचं कॉन्ट्रीब्युशन असायला लागतं. आणि मॅथ पैकी पर्सेंटेज, रेशो, बेसिक अल्जेब्रा, जिओमेट्री आणि ग्राफ्स या कन्सेप्टवर सिलेबस मेन्शन असेल. आता हा सिलेबस पॉइंट वाईज दिलेला आहे. जर मन लावून केलं तरी तुम्हाला याला प्रिपरेशनसाठी चांगला वेळ लागतो. कारण नाही म्हटलं तरी क्वेश्चनची जी काही अंडरस्टँडिंग लेवल असेल, डेप्थ लेवल असेल, ही ऍप्लिकेशन ओरिएंटेड असते. फक्त रट्टा मारून पाठ करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ऑनलाईन क्विज मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करणं टफ जातं. याच्यासाठी मुळात तुम्ही सायन्स बद्दल इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. तुम्ही त्याची बेसिक तयारी करून घेणं गरजेचं आहे. याच्यानंतर ज्या काही टिप्स आहेत, आता जसं बोललो मी की क्वेश्चन्स आर कन्सेप्ट बेस्ड, नॉट अ मेमरी बेस्ड. त्याच्यानंतर तुमचे आन्सर्स हे शॉर्ट आणि क्लिअर हवेत. बट 2022 नंतर जी काही ऑनलाईन टेस्ट होते याच्यात स्पेसिफिकली एमसीक्यू विचारल्या जातात. आता तुम्हाला परत डिस्क्रिप्टिव्ह आन्सर द्यायची गरज नाही, त्याच्यामुळं ही तुमची सुरुवातीची टिप होती ती जास्ती आहे. बट फोकस मोर ऑन स्पेस सायन्स प्लस फिजिक्स. बट ही जी काही तुमची आन्सर शॉर्ट अँड क्लिअर पाहिजेत, हे याच्यासाठी पण मॅटर करायला लागते. जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात त्यावेळेस तुम्हाला ते काही बेसिक क्वेश्चन्स विचारतात आणि ज्याचे आन्सर्स तुम्हाला स्वतःला स्टुडंटला टाईप करून द्यायचे असतात. तर तिथं मात्र तुमचे आन्सर्स हे शॉर्ट आणि क्लिअर हवेत किंवा तुमच्या कन्सेप्टची डेप्थ ही पाहिजे. आणि एमसीक्यू डेली याची प्रॅक्टिस करायला लागा. जर तुमची तशी इच्छा असेल की भारतभरामध्ये एक अत्यंत प्रेस्टिजियस जी काही प्रोग्राम आहे याच्यासाठी तुमचं सिलेक्शन करायचं असेल, तुमच्या शाळेचं नावलौकिक करायचं असेल, 2026च्या सिलेक्शन लिस्टमध्ये जर तुम्ही महाराष्ट्राचा स्कोअर काढला तर 355 विद्यार्थ्यांमध्ये फक्त 22 विद्यार्थी महाराष्ट्रातून आहेत. याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की याच्याशी रिलेटेड इंटरेस्ट किती आहे. त्यामुळं तुम्ही जर हार्डवर्किंग कॅन्डिडेट असाल, तुमचे स्वप्न हे प्रचंड उज्ज्वल आणि तुमचं ध्येय जर आकाशाला गवसणी घालणारं असेल तर ही तुमच्यासाठी एक सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे. त्याच्यामुळे तुम्ही आतापासून 8वी-9वीला असाल तर आतापासून तुम्ही एमसीक्यूची तयारी करा. आणि याच्यासाठी बेस्ट स्टडी रिसोर्सेसमध्ये एनसीईआरटीचे क्लास आणि 8वी आणि 9वीचे बुक्स, इस्रोची ऑफिशियल वेबसाईट द्या. प्रिव्हियस युविका क्वेश्चन जे काही आतापर्यंत विचारलेले आहेत ते प्रिपेअर करा किंवा आपल्या चॅनलशी तुम्ही संलग्न राहा, जोडून राहा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. ऑब्जेक्टिव्ह नेमकं हे युविका इस्रो कशासाठी लॉन्च करतंय हे पण एक महत्वाचंही आहे. तर एनकरेज स्टुडंट टुवर्ड स्टेम अँड स्पेस सायन्स. स्टेम मीन्स व्हॉट? एस फॉर सायन्स, टी फॉर टेक्नॉलॉजी, ई फॉर इंजिनिअरिंग अँड एम फॉर मॅथमॅटिक्स. सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स हे जे काही कोर सब्जेक्ट आहेत जे न्यू रिसर्चसाठी, स्वदेशी तंत्रज्ञानासाठी फार महत्वाचे आहेत, या मूलभूत विषयामध्ये त्या विद्यार्थ्याचा एक इंटरेस्ट रिजन वाढावा, अवेअरनेस वाढावा आणि स्पेस सायन्स बद्दल पण अवेअरनेस वाढावा, जेणेकरून भारताच्या इस्रोसाठी भविष्यातील एक ग्रेट सायंटिस्ट जनरेट होतील किंवा निर्माण होतील. त्याच्यासाठीची एनकरेजमेंट हा एक मुख्य उद्देश आहे. बेसिक नॉलेज ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी. स्पेस टेक्नॉलॉजी बद्दल तुम्हाला जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्याचं नॉलेज तुम्हाला मिळावं हा पण एक कन्सेप्ट आहे. आणि इंडियन स्पेस, भारतीय ज्या काही नंबर ऑफ मिशन्स आहेत ज्या प्रचंड यशस्वी आहेत, परंतु म्हणावं तेवढं आपल्याच विज्ञानाच्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांपर्यंत त्याचं अवेअरनेस क्रिएट होत नाहीये. तर ती पण एक मुख्य उद्देश आहे या युविकाचा. आणि सगळ्यात पहिल्यापासून किंवा जो काही बेसिक इंटरेस्ट आहे दॅट इज बिल्ड अ फ्युचर सायंटिस्ट फॉर इंडिया. दोज हु आर ड्रीमिंग फॉर द फ्युचर सायंटिस्ट फॉर इंडिया यांच्यासाठी ही सगळ्यात एक गोल्डन अपॉर्च्युनिटी किंवा सुवर्ण संधी आहे. सो माइलस्टोन, आता सायंटिस्ट तर बनायचंय तर तुमच्यासाठी एक बेसिक पाथ किंवा एक माइलस्टोन काय असावेत हे जात जाता सगळ्यात शेवटच्या याच्यात सांगतोय. आपला थोडासा व्हिडिओ लांबला परंतु हे सांगतो आणि होतो. फर्स्ट स्टेप आहे बिल्ड अ स्ट्रॉंग स्टेम फाउंडेशन्स. आता सांगितलं तसं सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स मध्ये तुमचं स्ट्रॉंग फाउंडेशन असणं गरजेचं आहे. फ्युचर, डेव्हलप द फ्युचर स्पेस स्किल्स. स्पेस ओरिएंटेड जे काही डाटा प्रोग्रामिंग असेल, जिओ इन्फॉर्मेटिक्स असेल, तुमचे जे काही बाकी रोबोटिक्स अँड स्टिम्युलेशन असेल, या सगळ्यांची इत्यंभूत तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करा किंवा तुमचे फ्युचर स्किल्स आतापासून स्टेप बाय स्टेप तुम्ही इम्प्रूव्हमेंट करत चला. थर्ड, गेन द रिसर्च अँड प्रोजेक्ट एक्सपिरियन्स. फक्त टक्केवारीवर पासिंगसाठीचं ड्रीम ठेवू नका, तर तुम्ही डीपली कन्सेप्ट अंडरस्टँड करून हायर लेवलचं नॉलेज गेन करत चला आणि रिसर्च ओरिएंटेड, प्रोजेक्ट ओरिएंटेड तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स डेव्हलप करत चला. त्या ओरिएंटेड तुम्ही तुमचा परफॉर्मन्स अटेंड करा. क्लिअर द रिक्रुटमेंट पाथवे.
जो काही इस्रोसाठीचा रिक्रुटमेंट पाथवे आहे त्या ओरिएंटेड तुमचा बायोडाटा आतापासून तुम्ही स्ट्रॉंग करत चला स्टुडंट लाईफ पासून, जेणेकरून तुमच्या फ्युचर सिलेक्शनसाठी किंवा इस्रोच्या एक सायंटिस्टसाठीचा तुम्ही एक माइलस्टोन डेव्हलप करू शकाल. आणि जे काही इस्रोसाठीचे जॉईन होण्यासाठी सायंटिस्ट आहेत ज्यांच्यासाठी स्पेस एक्सप्लोरेशन किंवा सॅटेलाइट अँड लॉन्च मिशनसाठी किंवा सायंटिस्टसाठी ह्या सगळ्या जे काही इस्रोसाठी जॉईन होणाऱ्या अपॉर्च्युनिटी आहेत याच्यावर आपण एक सेपरेट प्रॉपर व्हिडिओ बनवणार आहे की तुम्ही कुठलं एज्युकेशन घेतल्यानंतर तुम्हाला कसं सिलेक्शन केलं जाईल. दॅट्स इट. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. याच्या संदर्भात कदाचित काही जणांच्या भरपूर काही अजून डाऊट्स असतील, क्युरियोसिटी असतील तर तुम्ही कमेंट करा. युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भविष्यामध्ये जेणेकरून तुम्हाला याविषयी रिलेटेड जे काही आपले व्हिडिओज निर्माण होतील किंवा तयार होतील ते तुमच्यापर्यंत सहज पोहोचल्या जातील. आणि तुमच्या माइंडमध्ये कुठलीही कन्सेप्ट असेल तर किंवा डाऊट असेल किंवा या संदर्भात कुठलीही अडचण असेल, मग ते विद्यार्थी असोत किंवा शिक्षक असोत, तुम्ही फक्त कमेंट्स करा, तुमचा क्वेश्चन विचारा. जर तो प्रॉपर व्यवस्थित असेल तर तुम्हाला नक्कीच याचा रिप्लाय केला जाईल. तुर्तास आपण थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत तुमचं स्वागत केलं जाईल. धन्यवाद.